झी 24 तास एक पाऊल पुढे। कुठलेही संग्रहालय म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो ठराविक विषयावरच्या वस्तूंचा संग्रह। पण पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाचं वेगळेपण आहे। कुठलेही बंधन न ठेवता अनेक वैविध्यपूर्ण आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह इथे पाहायला मिळतो। पाहुयात आंतरराष्ट्रीय जागतिक संग्रहालय दिनानिमित्त एक स्पेशल रिपोर्ट। ओपन एंडेड म्युझियम विथ डिफरंट आर्ट अँड क्राफ्ट अशी ख्याती असणारं पुण्यातील हे राजा दिनकर केळकर म्युझियम या संग्रहालयानं ऐतिहासिक वस्तूंचा वारसा जपलाय। केळकर संग्रहालयाची स्थापना दिनकर केळकर यांनी 1940च्या दरम्यान केली। वस्तूंचा संग्रह करणं हा त्यांचा छंदच होता आणि या छंदातूनच या संग्रहालयाचा पाया रोवला गेला। विशेष म्हणजे या संग्रहालयातील अधिकाधिक वस्तू या केळकर यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील आहेत। स्वतः केळकर हे व्यवसायाने ऑप्टिशियन होते, त्याचबरोबर त्यांना ऐतिहासिक विषयांवर कविता करायचा छंद होता। साधारण 60 ते 70 वर्षाची अथक मेहनत केल्यानंतर आजच्या स्वरूपातलं हे राजा दिनकर केळकर संग्रहालय मोठ्या दिमाखात आपल्या सर्वांसमोर उभा आहे। लाकडाच्या, धातूंच्या आणि मातींच्या मूर्ती, विविध अलंकार, लाकडी आणि हस्तदंती खेळ, स्वयंपाकाची सामग्री, जुने फर्निचर, हस्तकला आणि विणकामाचे नमुने, दागिने, वाद्य, नाणी, पेंटिंग, ढाल तलवारी, सजावटीच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या तब्बल 21,000 वस्तूंचा संग्रह केळकर संग्रहालयामध्ये पाहायला मिळतो। 15,000 चौरस फूटच्या जागेत असणाऱ्या या संग्रहालयात तब्बल 42 विभाग आहेत आणि त्यात 9 दालनं आहेत। तरीही जागेअभावी केवळ 12 ते 13% वस्तूच या दालनात प्रदर्शित करण्यात आल्यात। हस्तिदंती वस्तू आहेत। वैशिष्ट्यपूर्ण असा 13व्या शतकातली एक रामाची पंचधातूची मूर्ती आमच्या संग्रहालयामध्ये आहे, जी सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष नेहमीच वेधून घेते। या संग्रहालयातील वस्तूंची काळजी घेणं आणि त्यांची जपणूक करणं हे देखील एक जिकिरीचं काम आहे। राज्य सरकारने या संग्रहालयाच्या विस्तारासाठी पुण्यातच 6 एकर जागा दिली आहे। मात्र या संग्रहालयाच्या विस्तारासाठी तब्बल 75 कोटींची आवश्यकता आहे। यापैकी 25 कोटींचा निधी सरकारी दरबारी मान्यता मिळालेला असतानाही हा निधी अद्याप संस्थेला मिळालेला नाही। हे संग्रहालय म्हणजे भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक संस्कृतीचा जणू एक ठेवाच आहे। मात्र केळकरांनी जमवलेल्या वस्तूंचा अमूल्य खजाना पूर्णपणे अजून जगापुढे आणि इतिहासप्रेमींपुढे आलेला नाही। तब्बल 42 विभाग, 10 दालनं आणि 21,000 संग्रहित वस्तू यामुळे राजा दिनकर केळकर संग्रहालयाची ख्याती आज देशातच नाही तर परदेशातही जाऊन पोहोचलेली आहे। परंतु शासनाने पुढाकार घेऊन या संग्रहालयाचे विस्तारीकरण केल्यास या संग्रहातील वस्तूंचं खरं चीज होणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।